किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमादरम्यान भाजपच्या आशा बुचकेंकडून सुनेत्रा पवार यांचा अपमान। सुनेत्रा पवारांना धक्का दिल्यासह शरद सोनवणेंकडून माईक हिसकावल्याचा व्हिडिओ व्हायरल। बुचकेंच्या वर्तणुकीमुळे फडणवीसांची नाराजी। फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला। आमच्या जीवाला धोका, कृष्णा आंधळेला अटक करा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांचा हा धक्कादायक खुलासा। 6 महिन्यांमध्ये मिळालेली सीआयडीला माहिती दिली। रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। नायडूंच्या टीडीपी पक्षाशी संबंधित नेत्याकडून बीएसआर कंपनीला कर्ज घेतल्याचा आरोप। तर राजकीयदृष्ट्या रोहितने आरोप होत असल्याचं टीडीपीचं स्पष्टीकरण। बीएसआर कंपनी मागे प्रभावशाली लोकांचा हात। पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात। रोहित पवारांना विश्वास। ब्लॅक बॉक्स बाबत दिशाभूल केली जात असल्याचाही केला आरोप। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती। 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटलेले होते। बैठकीत दादांनीच तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिली होती। सूत्रांची TV9ला माहिती। विलिनीकरणानंतर पक्षाची जबाबदारी अजित पवारांना देऊन शरद पवार राजकारणातून अलिप्त होणार होते। मात्र पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा दादांचा आग्रह होता। सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार निवडून आणणं आमची जबाबदारी, पण शरद पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास मित्र पक्ष म्हणून चर्चा करावी लागेल। संजय राऊत यांची ही लवचिक भूमिका। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा। अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप। सखोल चौकशी, वसुली आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? दानवेंचा सरकारला हा सवाल। विनाकारण हवेत गोळीबार नको, पुरावे द्या। चुकीचं काम होत असल्यास कारवाई होईल। सौर कृषी योजनेमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपांनंतर नवनाथ बन यांचं दानवेंना प्रत्युत्तर।